नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात बघणार आहोत आपण मिक्स व्हेज दम बिर्याणी। हॉटेलमध्ये ही महाग डिश मिळते अगदी, तर आज घरच्या घरी आपण साध्या सोप्या पद्धतीने बघूया। यासाठी लागणारा 80% भात कसा शिजवायचा याची एक साधी सोपी ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी मऊ मोकळी सळसळीत झालेली आहे बिर्याणी आणि अगदी कमी वेळात सुद्धा झालेली आहे। तशीच चव, तसाच रंग आणि तसाच सुगंध। बघू शकताय तुम्ही। आता यासाठी लागणारी तयारी बघूया। सगळ्यात आधी आपल्याला बरिस्त्यासाठी कांदा लागणार आहे। 4-5 कांदे घ्यायचे, त्याची साल काढून टाकायची आणि स्लायसरवर आपण पातळ काप काढून घ्यायचे। खडा गरम मसाला आहे, मिरे, जिरे, शहाजिरे, मोठी वेलची अशी क्रॅक करायची। त्यानंतर हिरवी वेलची सुद्धा लागणार आहे, दालचिनी, स्टार फूल, लवंग आणि जायपत्री। तमालपत्री सुद्धा घेतलेली आहे। जायपत्री ही अशी असते, त्याच्या पाकळ्या झालेल्या आहेत। त्यानंतर वेलची भाजून घेतलेली आहे, हिरवी वेलची पावडरसाठी। थोडासा जायफळचा तुकडा आहे आणि ही आहे जायपत्री। याच्या पावडर्स लागणार आहेत, त्यासाठी जास्त प्रमाणात घेतलेला आहे, पावडर कमीच लागणार आहे। भाज्या सुद्धा तयार आहे, शक्यतो यात सगळ्या भाज्या घ्या। ड्रायफ्रुट्समध्ये काजू आणि हे आहेत जर्दाळू, त्यातला बदाम काढून घ्यायचा आहे। कांदा अर्धा लागणार आहे आणि बटाट्याच्या मोठ्या फोडी करायच्या आहेत। मशरूम लागलाय, मोठा मशरूम आहे हा, आवडीप्रमाणे घ्या, नसेल आवडत तर टाकू नका। आता स्लाइस करून घेऊया कांद्याच्या। किसणीमुळे काम पटापट होतं आणि शिवाय अगदी पातळ छान काप काढले जातात, त्यामुळे कांदा तळला सुद्धा एकसारखा जातो। बघा, छान पातळ काप काढलेले आहेत, असेच आपल्याला हवे। या गोल बाजूनी आपल्याला स्लाइस काढून घ्यायचे आहेत। उभा चिरायचा नाहीये कांदा, आडवा चिरल्यामुळं तो सुट्टा सुट्टा आणि छान एकसारखा तळला जातो, शिवाय कुरकुरीत होतो। बटाट्याच्या सालीसहित मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। खूप बारीक फोडी करायच्या नाही आहेत, कारण बिर्याणी आपल्याला दमवर शिजवायची आहे। आता मशरूम बघूया। याची जी पातळ साल असते ती अशी चाकूने हळूवारपणे उतरवून घ्यायची, लगेच निघते। मिठाच्या पाण्यात धुवून घेतले तरी चालतात, पण असा पातळ पापुद्रा काढून टाकल्यानंतर मशरूम छान स्वच्छ होतो। खूप मोठा मशरूम आहे हा, त्याच्या मोठे तुकडे करायचे। खूप बारीक केल्यानंतर त्याचा लगदा होतो, त्यामुळं तुकडे मोठेच करून घ्या। रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बिर्याणी बनवल्यानंतर तुमची बिर्याणी कशी बनली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आमच्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज एकदा नक्की चेक करा, सगळ्या परफेक्ट रेशोमध्ये सांगितलेल्या आहेत, तुम्हाला नक्की आवडतील। मशरूमचे तुकडे करून घेतलेले आहेत मी, असे मोठेच तुकडे करायचे, खूप पातळ काढायचे नाही आहेत का। हा जो काळा भाग दिसतोय तो तसाच ठेवायचा आहे, तसाच असतो मशरूम आतून। भाज्या सुद्धा तयार आहेत। आता सगळ्यात आधी आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। तेल हलकं गरम होऊ द्यायचंय आणि लगेचच कांदा त्यावर टाकून घ्यायचा आहे। बघा, छान पातळ स्लाइस झालेलं आहे। तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही, नाहीतर कांदा अगदी पटकन करपतो आणि चव अजिबात चांगली लागत नाही। त्यामुळं हलकं गरम झाल्यानंतरच कांदा तळायला घ्या। 4 ते 5 मिनिटात कांद्याचा रंग बदलतो। कांदा लवकर भाजावा म्हणून अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे फक्त, आणि कांद्याला सोनेरी रंग यावा म्हणून अर्धा चमचा पिठी साखर सुद्धा टाकायची आहे। त्यामुळं कांदा सोनेरी तर होतोच,
पण खूप वेळ चुरचुरीत राहतो. बघा 4-5 मिनिटातच कांदा झालेला आहे. आता या रंगावरच काढून घ्यायचा आहे. खूप जास्त काळा होऊ द्यायचा नाही, त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते, त्यामुळे याच रंगावर काढून घ्यायचा. आता भात कसा शिजवायचा ते बघूया. 80% भात शिजवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी घ्यावं लागतं आणि त्यामध्ये तांदूळ शिजल्यावर ते पाणी काढून सुद्धा टाकावं लागतं. त्यामुळं सगळी जीवनसत्व निघून जातात. पण असं न करता आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत. त्यासाठी 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि त्यावर आता हा सगळा खडा मसाला टाकून घ्यायचा आहे. तमालपत्री, चक्रीफूल, शहाजिरे, साधे जिरे, मिरे, लवंग, दालचिनी, जायपत्री हे सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बिर्याणी राईस मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला होता आणि त्यानंतर 15 मिनिटं निथळून कोरडा करून घ्यायचा आहे. आता त्या मसाल्यावर हा सगळा तांदूळ टाकून घ्यायचा आहे. मसाल्याबरोबर व्यवस्थित 2 मिनिटं आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे. खूप छान होतो भात आणि 80% शिजवायचा म्हणजे किती आणि कसा असा काही प्रश्नच उरत नाही. त्यासाठी पाणी निथळून अगदी तांदूळ कोरडा करा, म्हणजे तो व्यवस्थित मसाल्यांबरोबर छान भाजला जातो. आता 2 वाटी तांदळासाठी 1 वाटी पाणी टाकायचं आहे आणि अर्धी वाटी दूध. अगदी करेक्ट प्रमाण आहे हे, याच प्रमाणात टाका. यापेक्षा जास्त पाणी किंवा दूध अजिबात टाकू नका. 2 वाटी तांदळासाठी 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध हे अगदी करेक्ट प्रमाण आहे. हा रेशो अगदी लक्षात ठेवा. त्यानंतर झाकण झाकायचे आणि फक्त 1 शिट्टी द्यायचे. फक्त 1च शिट्टी देऊन घ्या. आता एका मोठ्या भांड्यात भाजी मॅरिनेट करून घेऊया. चिरलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला एकत्र करायच्या आहेत. शक्यतो ढोबळी मिरची अजिबात घेऊ नका. गाजर आणि मटारमुळं टेस्ट खूपच छान येते, त्यामुळं गाजर आवर्जून घ्या. ड्रायफ्रूट्स आपण नंतर टाकणार आहोत. आता या सगळ्या भाज्यांवर फ्रेश दही टाकायचे. 2 चमचे दही टाकले मी, लागेल तसं नंतर टाकूया. आता सगळे मसाले टाकल्याचा शॉट नेमका मिस झालेला आहे, पण यामध्ये काय काय टाकलं ते मी पुन्हा एकदा सांगते. 2 चमचे दही टाकलेला आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट हा बरिस्ता मूठभर टाकलेला आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे चिरलेला. 1 चमचा जायपत्रीची पावडर टाकलेली आहे. जायफळ आणि जायपत्री एकत्र केली होती. 1 चमचा वेलची पावडर सुद्धा टाकली होती आणि त्यानंतर हा भरड गरम मसाला 1 चमचा टाकलाच होता. अजून 1 चमचा टाकलाय मी. चवीप्रमाणे मीठ सुद्धा टाकलं होतं. आणि आता टाकूया काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरीच मिरची पावडर टाकायची आहे, खूप तिखट मिरची पावडर टाकू नका. या प्रमाणासाठी 2 चमचे मिरची पावडर टाकले आणि हे आहे काळं मीठ. आता या मसाल्यांमध्ये आणि दह्यामध्ये सगळं व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तासासाठी भाजी अशीच झाकून ठेवली तर चालेल, पण 10 मिनिटं 15 मिनिटं सुद्धा चालतील. अर्धा चमचा हळद टाकायची. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता दही थोडंसं कमी वाटतंय मला, त्यामुळं अजून 1 चमचा दही मी टाकणार आहे. बिर्याणीसाठीची ही भाजी अशीच बनवायची असते. 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया.
व्यवस्थित मॅरिनेट झालेली आहे भाजी। आता भात बघूया। फक्त एकच शिट्टी देऊन घेतली होती, त्यामुळे अगदी परफेक्ट 80% शिजलेला आहे भात। उरलेला 20% आपल्याला भाज्यांबरोबर शिजवून घ्यायचा आहे। दुधामध्ये थोड्याशा केशर काड्या टाकलेल्या आहेत मी, आणि ही चिरलेली कोथिंबीर आणि हा तळलेला कांदा आपल्याला थर लावण्यासाठी लागणार आहे। दूध थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे केशराचा छान रंग उतरतो त्यामध्ये। भाजी बनवून घेऊया। आता कढईत 1 चमचा तेल टाकलेला आहे। तेल तापल्यावर त्यातच एक बटरची क्यूब सुद्धा टाकायची आहे। तेलात बटरची क्यूब टाकल्यामुळे बटर क्यूब जळत नाही। बटर अवश्य टाका, त्यामुळे अगदी हॉटेलसारखीच चव येते। आता त्यावर हा अर्धा चिरलेला कांदा टाकूया आणि मिरच्या आवडीप्रमाणे टाका, नको असतील तर नाही टाकल्या तरी चालतील। आता हे सगळं व्यवस्थित हलकं फ्राय होऊ द्यायचंय आणि त्यावरच ड्रायफ्रूट सुद्धा टाकून घेऊया। मॅरिनेट केलेली भाजी आता टाकायची आहे यावर। आता ही भाजी फोडणीमध्ये फक्त परतून घ्यायची आहे, खूप शिजवायची नाहीये, कारण भाजी आणि मगाशी शिजवून घेतलेला भात एकत्र शिजवायचे आपल्याला दमवर, आणि यालाच तर व्हेज दम बिर्याणी असं नाव आहे। आता 1 मिनिट वाफ द्यायची आहे भाजीला। आता ज्या भांड्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलं होतं आपण, त्यामध्ये फक्त अर्धी वाटी पाणी टाकायचंय आणि फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचंय। आता यामध्ये थोडंसं पाणी असतानाच भाताचा थर लावून घ्यायचंय यावर आपल्याला। हा भात आपण 80% शिजवला होता। आता उरलेला 20% भाज्यांबरोबर शिजवून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही, त्यावर आता हा बरिस्ता टाकून घ्यायचा आपल्या आवडीप्रमाणे। चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा टाकायचे आणि 2-3 थेंब लिंबू सुद्धा पिळून घ्यायचा आहे, त्यामुळं मोकळी सळसळीत होते बिर्याणी। आपल्या आवडीप्रमाणे बरिस्ता टाकून घ्यायचा आहे। आता या स्टेजला तुम्ही तळलेले ड्रायफ्रूट सुद्धा अजून टाकू शकता। आता हे केशराचं दूध टाकायचंय। केशर नसले तरी चालतील, पण दूध अवश्य टाका, त्यामुळं बिर्याणी खूप स्वादिष्ट आणि अगदी छान मऊ मोकळी होते। भरड गरम मसाला 1 चमचा टाकायचा आहे। ही जायपत्री पावडर आहे 1 चमचा, आणि 1 चमचा वेलची पावडर। या पावडर आवर्जून टाका, आणि यामुळेच खूप सुगंधी आणि स्वादिष्ट बनते बिर्याणी। आता 15 मिनिटांसाठी झाकण झाकायचं आहे, अजिबात मध्ये उघडायचं नाही। 15 मिनिटांनंतर बघूया। बघा, खूप छान सुगंधी घमघमाट सुटलाय। आता सर्व करूया। अगदी परफेक्ट शिजते 15 मिनिटात बिर्याणी। नक्की ट्राय करा ही डिश, आणि ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच डिश।